ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। वाञ्छकल्पतरुभिक्षा कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळं वैष्णव दंडवत प्रणाम। एकदाची गोष्ट, मथुराचे भक्त होते विठ्ठलदास म्हणून भक्त होते। तर एक राजा होतं तिथं, मथुरामध्ये राजा होतं। पुरोहित म्हणजे पुजारी, म्हणजे त्यांचं इथं पूजा करणारे सेवक होते ते विठ्ठलदासचं वडील आणि त्यांचं काका, हे दोघंसुद्धा तिथं पुरोहित म्हणून होते। मग एक दिवशी काय झालं, ते राजाने काय केलं, त्यांना धन दिलं, सुवर्णमुद्रा वगैरे दिल्यानंतर दोघांमध्ये वाटून घ्या म्हटल्यानंतर, धनचं आसक्ती अशी असते माणसाला की दोघं वाटून घेण्यासाठी मला जास्त तुला जास्त करत खूप काय भरपूर भांडले असं भांडण एवढं म्हणजे डीपमध्ये मोठं झालं भांडण की गल्ली गोळा झाली, ह्यांचे घरचे फॅमिलीचे लोक गोळा झाले, कोणीसुद्धा भांडण सोडवायला आलं नाही। आणि एवढं भांडण तीव्र झालं त्यांचं की दोघं मारून एकमेकाला मारून दोघं पण शरीर सोडले, दोघंसुद्धा मरून गेले तिथं। हे दृश्य सगळं विठ्ठलदास बघत होते। मग ते घरदार वगैरे थोडे दिवस त्यागले, ते म्हणजे जाऊन भक्ती करायला लागले। मग काही दिवसांना घरी आले। मग काय असंच मग आई होती त्यांचं, मग लग्न वगैरे केले। मग ते राजा म्हटलं, आमचं जे पुरोहित म्हणजे पुजारी आमचं होतं ते तर नाही आता, मग त्यांचा मुलगा आहे ना, त्यांच्या मुलगाला बोलवून ना। मग त्यांच्या मुलगाला मंत्री लोक बोलवायला गेल्यानंतर आले, विठ्ठलदास आले। म्हटले, तुम्ही आमच्याकडं पुरोहित होते तुमचे वडील वगैरे पुजारी, मग तुम्ही पण आमचं हे आहे, तुम्ही मग त्यांनी विठ्ठलदास काय म्हटले राजाला, बघा म्हटले, पुजारी आमचे वडील वगैरे होते, ते पदवी मला नको आहे काय, आणि ते पदवीमुळं तुम्ही जे काय धनसंपत्ती दिलं होतं ते धनसंपत्तीमुळं आमचे परिवार नष्ट झालं, दोघं मरून गेले, तसलं धन मला नको म्हटले। माझ्याकडं धन आहे भरपूर, हरिनामाचं धन आहे म्हटले, हरिनामाचं धन आहे, मला कुठल्याही धनचं मला आसक्ती नाही आहे, मला हे धन नको आहे म्हटले। जर तुम्हाला माझ्याकडनं काय हवे असेल तर मी इथं येऊन कीर्तन करू शकतो, त्यासाठी तुम्ही बोलत असेल तर मी येतो, व्यवस्था करा। मग म्हटले काय हरकत नाही। मग मंत्रीला म्हटले, बघा हे आपले म्हणजे पुजारींचं मुलगा आहे, तर ह्यांचं मान सन्मान राजदरबारमध्ये घ्या आणि ह्यांचं यासाठी एक स्थान एवढं सुंदर बनवा की तिथं हे कीर्तन करतील, कथा करतील, सगळे लोकांना बोलवा म्हणून बोलवले त्यांना। मग ज्या वेळेस मंत्री लोकांना हातात हे जिम्मेदारी दिली गेली, तर त्यात मंत्री लोक थोडं स्वार्थी होते, म्हणजे जळत होते। मग त्यांना काय केले माहीत आहे का, जे एकदम म्हणजे राजवाडा असतं त्याच्या वरचं जे स्लॅब असतो छत, मग त्या ठिकाणी यांना स्थान दिले। मग काही लोकांना पण बोलवले, लोक पण आले आणि विठ्ठलदास पण आले तिथं येऊन, मग सुरुवात केली, कथा वगैरे सांगितले, मग कीर्तन सुरुवात झालं।
मग ज्या वेळेस यांनी कीर्तन करत होते तर डोळे नेत्र झाकत होते, नेत्र झाकून कीर्तन करायचे. आणि ज्यावेळेस विठ्ठलदास त्यांनी डोळे झाकून कीर्तन करायचे, नृत्य करायचे, नृत्य नाचायचे. आणि त्यावेळेस एवढं लोक पण म्हणजे एवढं भक्तिभावामध्ये बुडायचे, त्यांचेसुद्धा नेत्र बंद व्हायचे. नेत्र बंद झाल्यानंतर मग विठ्ठलदास जे आहेत नेत्र झाकून मग कीर्तन करत 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 नाचत होते, नृत्य करत होते. करत करत काय झालं, एवढं वर्ण राजराजेवढे फार मोठे उंच राहत होते, तेवढं वर्ण विठ्ठलदास खाली पडले. खाली पडले. मग कीर्तनचा आवाज यायचं बंद झालं आहे ना. मग बंद झालं, रे विठ्ठलदास कुठे गेले बघते तर का खाली पडले. मग खाली पडल्यानंतर राजाला समजलं असं असं गोष्ट झालं आहे, दुर्घटना झाली. मग ते शरीर सोडले म्हटले, बघितले. मग त्यांना सगळं शरीर सोडले, सगळे वैद्य आलं, डॉक्टर आलं, मग कोण नर्स आले, सगळे चेक केले तर शरीर सोडलेलं आहे म्हणून सांगितले. मग लोक म्हणा लागले, राजन तुम्ही कसला मोठं चूक केला हो. ते भगवंताच्या भक्तीमध्ये ते मग्न होतात, तुम्हाला माहीत आहे. माहीत असून तुम्ही असं म्हणजे सुरक्षा काही नाही तिथं, तसलं तुम्ही छतवर त्यांना सोय केला हो. राजन तुमचं चूक आहे म्हटले. सगळे लोक त्यांना म्हणजे ताने मारा लागले. मग त्या ठिकाणी काय झालं, जे विठ्ठलदासाची आई जे होते त्यांनी रडत रडत आले, आता आमचं काय होणार, आमचा मुलगा एकुलता एक मला मुलगा होता, आमचं काय होणार म्हणून रडायला सुरुवात केली. मग ते राजा काय म्हटले, बघा आहे म्हटलं, हे जे पण दुर्घटना झाली त्याचं जिम्मेदार मी आहे, त्याचं काय पण तुम्ही दंड मला सांगेल मी ते भोगायला तयार आहे. मग तुमचं जीवनपर्यंत तुमचं हे चालेपर्यंत मी तुम्हाला बघून घेतो. आणि जे काही सुवर्ण मुद्रा वगैरे भरपूर काय त्यांच्या आईच्या हातात दिले, विठ्ठलदासच्या आईच्या हातात दिले. मग दिल्यानंतर मग त्यांची पत्नीसुद्धा होते विठ्ठलदासची. मग पत्नीसुद्धा, माझा पती नाही, माझं कसं होणार पालनपोषण म्हणून पत्नीसुद्धा रडायला लागली. मग पत्नीलासुद्धा धन दिलं गेलं. मग सगळं झालं. मग तुमचं जीवनपर्यंत मी तुम्हाला सांभाळतो म्हणून राजाने शब्द दिले. मग दिल्यानंतर एक भक्त होता, मग म्हणजे दिल्यानंतर ते म्हणजे चला आता ह्यांचा अंतिम संस्कार करू, आता शरीर तर सोडलेलं आहे म्हणून म्हटल्यानंतर ते आता एक विठ्ठलदास होते ना, त्यांच्या संग एक भक्त राहत होता. ते भक्त म्हटलं, तुम्ही 3 दिवस वाट बघा. अरे म्हटलं, शरीर सोडलेलं आहे, 3 दिवस कसं का ठेवू शकता हो. नाही 3 दिवस तुम्ही वाट बघा. जर तुम्ही 3 दिवस वाट बघत नसेल तर मी माझं शरीर त्यागतो म्हटलं, तो उडी मारून. तुम्ही 3 दिवस थांबायलाच पाहिजे. मग राजा म्हटलं, सांगता येत नाही, भक्त आहे शेवटी, काय यांचं भगवंताची लीला घडू शकते, सांगता येत नाही. राजानं काय केलं, सगळ्यांना मंत्र्यांना आवाहन केले की 3 दिवस यांना सुरक्षित त्यांची बॉडी ठेवा म्हटले. मग 3 दिवसानंतर विठ्ठलदास आश्चर्यचकित पद्धतीनं उठले. जे शरीरात प्राणच नव्हतं, वैद्य म्हणजे डॉक्टरसुद्धा सांगितले होते, त्यांनीसुद्धा सांगितल्यानंतर 3 दिवसांनी हे उठून बसले. आणि उठल्यानंतर म्हटले की माझं डोकं खूप त्रास होत आहे, खूप काय माझं डोकं दुखत आहे. मग मला काय झालं. मग म्हटले, तुम्ही असं भगवंताचं कीर्तनमध्ये मग्न होता, मग वरनं तुम्ही खाली पडला आणि 3 दिवस तुम्ही म्हणजे मेले म्हणून सांगितले होते तुम्हाला. 3 दिवस तुम्ही होशमध्ये नव्हता, पूर्ण शरीरामध्ये तुमचं आत्माच नव्हतं म्हणून सांगितले. मग म्हटल्यानंतर आश्चर्यचकित झाले. मग आमची आई कुठं आहे, आमची पत्नी कुठं विचारले. अरे तुमची आई तिथं आहे, राजे आले. मग तुमची आई म्हटले, आमचं मुलगा नाही आहे, आमचं कसं होणार रस्ता. म्हटल्यानंतर मग काय सुवर्णमुद्रा दिले, तुमच्या पत्नीलासुद्धा दिले, तुमच्या पत्नीसुद्धा मागणी केली, त्यांनासुद्धा दिले. मग त्या क्षणी आई आणि पत्नी ते सुद्धा तिथं आले. मग आईला पत्नीला म्हटले विठ्ठलदास, बघा तुम्हाला ज्याची गरज होती ते तुम्हाला प्राप्त झालं. तुम्हाला धनची गरज होती, काय धनची तुम्हाला भेटलं, माझी तरी गरज नव्हती. मग मी मनापासून म्हणजे माझा पूर्ण मी तुम्हाला त्यागतो म्हटले. आईला आणि पत्नीला दोघांना त्यागले. ते त्यागून त्यांना नाही म्हटले, कारण तुम्हाला जे गरज आहे, तुम्हाला सांभाळण्यासाठी तुम्हाला धन पाहिजे होतं, धन भेटलं, गरज माझी नव्हती तुम्हाला काय. मग म्हटले तेवढं झाल्यानंतर त्यांना त्यागले. मग ह्याच पद्धतीनं असंच मग भगवंतांचं भक्ती करत 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 खूप काय भगवंताच्या भक्तीमध्ये एवढं फार मग्न झाले की साक्षात भगवंत त्यांना प्रकट झाले.
आणि भगवंत त्यांना दर्शन दिले. भगवंत दर्शन देऊन मग भगवंत त्यांना त्यांचा संघ निकुंजला घेऊन गेले. भगवंत त्यांना मोक्ष प्राप्त झाला. बघा, ज्या वेळेस त्यांची पत्नी, त्यांची आई, माझा मुलगा मेला किंवा माझा पती मेला असं त्यांना नव्हतं की माझी काय होणार. आईसुद्धा म्हटली आणि पत्नीसुद्धा म्हटली माझी काय व्यवस्था होणार, माझी काय म्हणजे हे होणार, मला पण धनसंपत्ती पाहिजे म्हटल्यानंतर मग त्यांना दिले. मग विठ्ठलदासनं त्यांना त्यागले. म्हणजे असे पण एक घटना इथं घडली होती आमचं सुनीलनगरमध्ये सोलापुरात, की शॉक लागून दोघं मेले होते. तर माझं नवरा गेलं म्हणून त्यांना दुःख नव्हतं. ते लोक कुठं मेले ना, ते मालकानं पकडून दंड लावून 4-4 लाख रुपये घेऊन त्यांना सोडले. केस नाही केले, काय नाही. म्हणजे धनसंपत्ती महत्त्व आहे. माझा नवरा म्हणजे एक नवरा जे आहे फक्त ते सांभाळण्यापुरतं आहे घरदार. त्यासाठी आपलं कर्तव्य आहे सांभाळायला पाहिजे. आणि त्या संग भगवंताचं भक्तीसुद्धा फार प्रेमानं करायला पाहिजे. हे कथेवरून मला असं समजतं आहे.